महाराष्ट्र सरकारचं पूर्णपणे अपयश आहे किंवा महाराष्ट्र सरकारने ते प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। अजितदादांच्या घातपात प्रकरणी बेनेसेस कायद्याच्या अंतर्गत 0 नंबरने कर्नाटक सरकारने बेंगलोर येथे गुन्हा दाखल केला, FIR केला। आमदार रोहित पवार हे गेल्या 50 दिवस या संदर्भात सर्व पातळीवर पाठपुरावा करत होते, विविध नेत्यांना भेटत होते, CID असेल, DGC असेल यांच्याकडे पाठपुरावा केला। मात्र VSR कंपनीवर किंवा DGCवर गुन्हा दाखल करण्याचं राज्य सरकारने धाडस दाखवलं नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावर या प्रकरणी संशय येत आहे। विशेषतः महायुती सरकारमधले घटक पक्ष असलेले अजितदादांचा पक्ष सुद्धा या मुद्द्यावर आम्ही म्हणणार नाही की तुम्ही सरकारमधून बाहेर पडावं, परंतु तुम्ही कुठलीही ठोस आक्रमक भूमिका किंवा आक्रमक पद्धतीने आग्रह धरलेला नाही। तुमचा जो काही विनंती अर्ज होता तो सुद्धा CBIने स्वीकारलेला नाही। अद्यापपर्यंत CBI इन्क्वायरी सुरू झालेली नाही। हे महायुती सरकारचं अपयश आहे किंवा ते प्रकरण दडपण्याचा त्यांचा स्पष्ट प्रयत्न त्याच्यातून दिसत आहे। बघूयात आता 0 नंबरने कर्नाटक सरकारने जी काही केस दाखल केली कर्नाटक पोलिसांनी, ती आता महाराष्ट्र पोलिसांकडे येईल किंवा ना आली असेल, त्याच्या संदर्भात आता क्रिमिनल अँगलने तपास करणं आता क्रमप्राप्त आहे। किमान आता ती केस तरी दडपू नये हीच विनंती आहे।